रे कृष्णा तिरच्या वसुणाऱ्या रे कृष्णा तिरच्या वसुणाऱ्या.
सुचेल ते आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करते. आणि आता माझ्या मूळ पदाला सुरुवात करते. सगळ्यांनी 2 मिनिटं गजर करूया आणि माझ्या निरूपणाला सुरुवात करते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा
झाला अभंग. महाराजांनी सांगितलंय, आपल्या या नैमित्तिक आणि अनिवार्य अशा प्रपंचातून जर बाहेर पडायचं असेल तर त्या भगवंताची भक्ती मनाने केली पाहिजे. आता मनाने भक्ती करायचं म्हणजे काय करायचं, तर त्याची भक्ती नेहमी आपल्या मनात असली पाहिजे. केवळ त्याचंच नामस्मरण आपण केलं पाहिजे. मग आता महाराजांनी जिव्हाळा हा एक महत्त्वाचा शब्द वापरलाय. महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. मग जिव्हाळा म्हणजे काय, तर एखाद्याबद्दलचे आपलेपणा, आपुलकी, प्रेम. मग हे प्रेम त्या भगवंताविषयी असायला हवं. त्याची मनाने भक्ती केली पाहिजे. जाणे भक्तीचा जिव्हाळा. मग प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. कुणाला फुलाचा वास आवडतो, कुणाला अगरबत्तीचा वास आवडतो, कुणाला अत्तराचा सुगंध आवडतो. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना कुंडे कुंडे नवंपया. मग प्रत्येकाची ही आवड वेगळी असते, पण ती आवड, तो भक्तीचा जिव्हाळा त्या भगवंताच्या चरणी वाहणं म्हणजे जाणे भक्तीचा जिव्हाळा. पण आपण मात्र जिव्हाळा असतो त्याची भक्ती करतो नाही का. आपल्या मनाचा हा जिव्हाळा लावण्याचा गुण भक्तीकडे वळवणं म्हणजे जाणे भक्तीचा जिव्हाळा. त्या भगवंताशिवाय आणखी काही सुचता कामा नये. आणि कन्न ये माझ्या मना, त्या भगवंताशिवाय मला आता काही नको अशी अवस्था आपली झाली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल, हो आम्ही काय मनाला वळवणार, मन वळतं तसं आपण वळतो, तेच आपण करतो, तेच आपण बोलतो, तसंच आपण वागतो. मग ही परिस्थिती अगोदर बदलली पाहिजे आणि मन आपल्या स्वाधीन झालं पाहिजे. मन कसं असतं हे एका आर्येत मोरोपंत म्हणतात, ऐका हा. मन हे ओढाळ गुरु, मन हे ओढाळ गुरु, परधन परकामिनीकडे धावे. यास्तव विवेक पाशे, यास्तव विवेक पाशे, कंठी वैराग्य काष्ट बांधावे. रामा राम राम हरे हरे राम 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 रघोत्तमा राम 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 सीतापते राम. मोरोपंतांनी सांगितलंय, मन हे एखाद्या ओढाळ वासराप्रमाणे असतं. मग हे वासरू काय करतं सांगा, इकडे वाट मिळाली तिकडे धावत सुटतं, तिकडे वाट मिळाली तिकडे धावत सुटतं. मग आपलं मन सुद्धा चंचल असतं, ते अनेक वाटाने धावत असतं. मग या मनावर ताबा कसा मिळवायचा ते सुद्धा आपल्याला त्या संत महंतांनी सांगून ठेवलंय. समर्थ काय म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. मना सज्जना, त्या भक्ती मार्गाने जा म्हणजे तुझं मन एका थाऱ्यावर राहील आणि तुला तो राम भेटेल, तुझा देव असेल तो तुला भेटेल. मग आता समर्थांनी मनाला सज्जना म्हटलंय, कारण आपल्या नैमित्तिक आयुष्यात, आपल्या व्यावहारिक जीवनात एखाद्याची आपण स्तुती करतो, त्याला मोठं करतो आणि मग आपलं काम करून घेतो नाही का. मग तशीच समर्थांनी या मनाची स्तुती केली आहे आणि त्याला सांगितलंय, मना सज्जना, तुला या वाटेनं जायचंय म्हणजे कुठच्या, तर तुला भक्ती मार्गानं जायचंय. आणि असं झालं तर आपलं मन त्या भक्तीने जाईल आणि आपण त्या भगवंताच्या चरणी रुजू, आपली सेवा त्या भगवंताच्या चरणापर्यंत जाईल. मग हे मन त्या ठिकाणी लावायचंय. आपलं मन हा एक आरसाच आहे. त्या आरशावरची धूळ नाहीशी केली की आत काय दिसलं पाहिजे, हो तो भगवंत दिसला पाहिजे. एका हिंदी कवीनी या मनाचं फार सुंदर वर्णन केलंय, ऐका. तोरा मंदरपन कहलाए,
तुझं मन हे हा एक आरसाच आहे. आणि पुढे काय म्हणतात ऐका, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, थोड़ा मंदरपन कहलाए. मग त्या आरशावरची धूळ बाजूला केली की आपल्याला तो भगवंत दिसला पाहिजे. आणि त्याची भक्ती केली की आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. मग तो कितीही शहाणा असो, अजून कोणीही असो, आपल्याला त्याचं काहीही नसतं, फक्त तो भगवंत हवा असतो. आणि एवढं झालं ना की आपल्याला त्याची आस लागली म्हणून समजा. आणि त्या गोविंदाच्या नामाशिवाय आपल्याला काही नको असं वाटतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, गोविंद 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 मना लागली या छंद, मना लागली या छंद, मन गोविंद ते काया, गोविंद ते काया, वेदना ही देवातया, वेदना ही देवातया, गोविंद 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 गोविंद. आनंदले मान मान, आनंदले मान मान, प्रेमे पाझरती लोचन, प्रेमे पाझरती लोचन, तुका म्हणे आळी आळी, तुका म्हणे आळी, देवी मुरेची वेगळी, गोविंद 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 गोविंद. मग त्या भगवंताच्या नामाशिवाय आपल्याला काही नकोसं वाटतं. फक्त त्या भगवंताचा छंद आपल्याला लागतो, ते नाम आपल्याला आवडीचं होतं. आणि कनये माझ्या मना, बाकी काही नकोसं वाटतं. महाराज पुढच्या चरणात म्हणतात, हा नवविधा भक्तीचं महत्व काय हे महाराजांनी आपल्याला शेवटच्या अंतरात सांगितलंय. भक्ती जाणे नवविध, तुका म्हणे तोची सिद्ध. मग ही नवविधा भक्ती का करायची? तर आपल्या मनात आता त्या भगवंताची आस निर्माण झाली आहे. मग त्याच्यापर्यंत पोहोचायचं कसं? तर त्या पायऱ्या आपल्याला या नवविधा भक्तीतून दिसतात. श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. त्या भगवंतापर्यंत पोहोचायचंय तर या 9 पायऱ्या चढत चढत आपल्याला वरती जायला हवं. आणि तेव्हा आपल्याला तो भगवंत मिळतो. जेव्हा आपण 9व्या पायरीवर असतो तेव्हा तो भगवंत आणि मी यात काही फरक नाही हे आपल्याला जाणवतं. आणि तोच आपला आत्मोद्धार असतो. मग त्या भगवंताची आस लागली की माणूस कसा तडफडतो हे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले. महाराज म्हणतात, मागे परतोनी पाहे कन्या सासरासी जाये. एखादी मूर्ती जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा ती आपल्या आई वडिलांना मागे वळून वळून बघत असते. का तर तिचा जीव तिथे गुंतलेला असतो, त्यांची आस तिला लागलेली असते. आणि त्याच अभंगात महाराज शेवटच्या ओळीत म्हणतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. एखादा मासा जेव्हा पाण्याबाहेर काढतो आपण तेव्हा तो कसा तडफडतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग त्याची जशी तडफड होते तशी माझ्या जीवाची तडफड त्या भगवंताशिवाय होते. एवढी त्याची आस लागली ना की मग आणखी काही नको. आपले नवस सायास नको, आरती दुपारती नको, काही नको. फक्त
तो भगवंत आपल्याला मिळतो, आपला दास होऊन राहतो. म्हणून तुकाराम महाराज आपल्या पूर्वपद्यात म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. तोची दैवाचा जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा. पुंडलिकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता नामस्मरण करूया आणि पुढे जाऊया. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा, वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा, वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा, वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा, वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा, वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. पुंडलिकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता त्या भगवंताचा जिव्हाळा कसा लागतो, त्याचा भक्त कसा असतो, ही कथा आता आपण उत्तरांगात ऐकणार आहोत. गोष्ट आहे द्वापार युगात घडलेली. द्वारकेत श्रीकृष्णांचं राज्य होतं. श्रीकृष्ण म्हणजे साक्षात श्री विष्णूंचेच अवतार. सत्य, न्याय, नीती, प्रीती आणि भक्ती यांचा अपूर्व असा संगम त्या द्वारकेत होता. आणि त्या द्वारकेपासूनच 12 कोसांवर कंटकवन नावाचं एक गाव होतं. त्या गावात श्रीकृष्णांचे सुदाम नावाचे बालमित्र राहत होते. सुदाम नामे ब्राह्मण होता, सुदाम नामे ब्राह्मण होता, कंटकवनी गावचा जैसा
कंटकवन नावाच्या गावात राहत होता. अत्यंत गरिबीत दिवस चालले होते. सुदामाची परिस्थिती अगदीच म्हणजे अगदी दारिद्र्याची होती. घरात त्याची पत्नी त्याच्याप्रमाणेच अगदी सुशील आणि शांत स्वभावाची होती. पोटी 4 मुले होती, पण या 6 जणांना मिळून एका माणसाचं अन्न मिळण्याची परिस्थिती नव्हती हो. प्रारब्ध असे की अन्नाची हो भ्रांती, म्हणजे त्याला अन्न मिळत सुद्धा नव्हतं. वेद शास्त्र पुराण सगळ्यांचा अभ्यास झाला होता. त्या गावातील एक धर्माचरणी ब्राह्मण म्हणून त्याची ख्याती होती. पण तसं असूनही अशी परिस्थिती हो. काय करणार? मुलं मूर्छा येऊन जमिनीवर पडायची, खायला अन्न नाही. आईला हाका मारायची, आई अगं खायला दे, काहीतरी खायला दे. पण त्याची पत्नी काय देणार होती हो. घरात धान्याचा कण सुद्धा नसे. आणि अशा वेळी ती पत्नी त्यांना सांगायची, हो बाळानो थांबा जरा, तुम्हाला बाबा आले की खायला देईन ना. पण त्यांचे डोळे पांढरे व्हायचे आणि ते मूर्छा येऊन जमिनीवर पडायची. अशा हालाकीत दिवस जात होते. आणि एक दिवस घरात अन्नाचा कण नाही म्हणून 4 दिवस सगळी उपाशी होती. फाटकी वस्त्र न्यायलेली ती मुलं, त्यांना मूर्छा आली आणि ती जमिनीवर पडली. आणि शुद्धमतीने हंबरडा फोडला, अहो अहो हो धावा, लवकर धावा, बघा तरी मुलं कशी करतायत. सुदाम धावतच आला. पाहतो तर 4ही मुलं जमिनीवर पडलेली होती. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. पण तो तरी काय करणार होता, कारण केव्हा तरी मूठ पसावर कण्या मिळाल्या की ते सगळ्यांनी पेच करून पोटभर प्यायची, हीच त्यांचं अन्न होतं. पण आता 4 दिवस मात्र पोटात अन्नाचा कण नव्हता. त्यामुळे सगळी बाळं तिथे मूर्छा येऊन जमिनीवर पडली होती. त्यांच्या पदरी काही संसाराचं सुख नव्हतं. संसार सुख नसे भाई, संसार सुख नसे भाई, हीन दशाही हृदया जाळी, हीन दशाही हृदया जाळी, सुख नसे भाई, संसार सुख नसे भाई. वस्त्रे अंगी जीर्ण फाटकी, वस्त्रे अंगी जीर्ण फाटकी, अन्ना वाचुनी बाळे उपाशी, अन्ना वाचुनी बाळे उपाशी, नामस्मरणे काळकंठिती, नामस्मरणे काळकंठिती, भक्त सख्याये जवळिया, भक्त सख्याये जवळी, संसार सुख नसे भाई, संसार सुख नसे भाई, सुख नसे भाई, सुख नसे भाई. शुद्धमतीने हंबरडा फोडला. सुदामही म्हणाला, अगं शांत हो, आपण काय करणार आता. तो भक्त सखा गोपाळकृष्ण आपल्याला नक्की यातून बाहेर काढेल. आणि त्याने नामस्मरण करायला सुरुवात केली. हात जोडले, त्या देवाचं नामस्मरण केलं. शुद्धमती थोडी सावरली. तिने आपले डोळे पुसले, सुदामाचे डोळे पुसले आणि म्हणाली, हे पहा, आत्तापर्यंत मी तुम्हाला काही बोलले नाही, पण आता एक सांगू का. अहो आपण या परिस्थितीत किती दिवस वेळ काढणार हो, कसं जगणार या परिस्थितीत सांगा. ते भक्त सखा गोपाळकृष्ण तुमचे मित्र म्हणवता ना तुम्ही त्यांना, मग असं करा, एकदा जाऊन त्यांना भेटता का, बघा तरी त्यांना भेटून काय होतंय का.
त्या गोपाळकृष्णाचं नाव घेतल्याबरोबर सुदामाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं. अगं खरं आहे, तो माझा बालमित्र आहे. खरं आहे महाराज, सांदीपनींच्या आश्रमात कृष्ण आणि सुदामा दोघे एकत्र शिकले, लहानाचे मोठे झाले. पण त्यावेळी काय झालं होतं, एकदा लाकडाची मोळी आणण्यासाठी हे सगळे विद्यार्थी रानात गेले आणि त्या दिवशी सुदामाची लाकडाची मोळी लवकर तयार झाली. ती घेऊन तो लगोलग आश्रमात आला आणि पाहतो तर काय, न्याहारीची पानं वाढलेलीच होती. इकडे तर याला फार भूक लागलेली. आला, तो मोळी ठेवली आणि एका पानावर न्याहारीसाठी बसला. पटापट तो न्याहारीचं पान संपवलं आणि अजूनही काही भूक संपली नाही. त्यामुळे बाजूचं असलेलं श्रीकृष्णाचं पान सुद्धा त्याने संपवलं आणि त्याचे परिणाम आज अख्ख्या कुटुंबासह उपाशी राहून सुद्धा मला भोगावे लागत होते. हेच प्रारब्धात असतो. म्हणून त्या भक्तीचा जिव्हाळा असला की आपण यातून तरुण जाऊ शकतो. आणि आता सुदामा म्हणाला, अगं हो, तो माझा बालमित्र आहे. आम्ही अगदी बालमित्र म्हणजे अगदी जिगरी दोस्त. आमचं दोघांचं एकमेकांशिवाय अगदी छान जमायचं दोघांचं एकत्र. आणि फक्त मित्रच नाही, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता. कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, तोच माझा सर्व काही आहे. आणि आता सुदामाला आपल्या पत्नीचं म्हणणं पटलं. एकदा जाऊन पाहावं तरी त्या श्रीकृष्णाला. सोन्याची द्वारका आहे म्हणतात ना, डोळे भरून एकदा त्या नगरीचं दर्शन तरी घ्यावं. म्हणून तो म्हणाला, बरं शुद्धमती, मला तुझं म्हणणं पटलं, मी जातो तिकडे, पण आता एवढ्या वर्षांनी मी जाणार तर रिकाम्या आता मी कसं जायचं. तेव्हा असं कर, घरात काही खायला आहे का बघ बघू. ती म्हणाली, अहो असं काय करता, घरात जर अन्न असतं तर आपली बाळं अशी पडली असती का. घरात अन्नाचा कणही नाहीये हो. मग आता काय करायचं. त्यांना प्रश्न पडला, आता घेऊन तरी काय जायचं, कारण आपला एवढा बालमित्र गेल्याबरोबर काहीतरी भेटवस्तू तरी द्यायला हवी ना. तेव्हा तो म्हणाला, असं कर, बाजूच्या 4-5 घरी जा आणि मूठ पसा भरून कुठे पोहे मिळतात का बघ. शुद्धमती 4-5 घरी फिरली आणि 3
मुठी पोहे घेऊन घरी आली. तिने एका चांगल्या फडक्यात ते पोहे बांधले आणि ती पोह्यांची पुरचुंडी आपल्या नवऱ्याच्या पतिदेवांच्या म्हणजे सुदामाच्या हातात दिली. आता सुदामाला बाकी काही तयारी करायचीच नव्हती, कारण एक फाटकं धोतर नेसलेला आणि एक फाटकी उपरणी खांद्यावर. आता उद्या सकाळी निघायचं, रात्रभर याला झोप नाही. उद्या आपल्याला तो परब्रह्म आपला मित्र बालमित्र श्रीकृष्ण दिसणार, त्याची आतुरता त्याच्या मनात होती. तो रात्रभर त्याचं चिंतन करत होता. अरे कृष्णा, कधी भेटशील मला? किती वर्ष झाली, आता मला ओळखेल तरी का तो? हा प्रश्न त्याला सतावत होते. असं होता 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 सकाळ झाली आणि असा हा दीन दुबळा सुदामा निघाला होता परब्रह्माच्या भेटीला. आणि त्याच्या आंतरिक भेटीचा तळमळ त्याच्या ओठातून ऐकू येत होती. तो भजन करत करत चालला होता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. तो निघाला. आता हळूहळू हळूहळू पहाट झाली. पक्षी किलबिल किलबिल करत होते. प्रसन्न वातावरण होतं आणि नामस्मरण करत करत सुदामा हातात एक काठी घेऊन, त्यालाच पोह्याची पुरचुंडी बांधलेली, एक फाटकं उपरणं खांद्यावर घातलं आणि हा सुदामा निघाला. चालता 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 अख्खा दिवस संपला आणि आता संध्याकाळी सूर्यास्त व्हायची वेळ आली आणि अजूनही द्वारका काही दिसेना. खूप चालला थकला. आता इथेच बसावं की काय असं काहीतरी त्याच्या मनात आलं. तिथे थोडा वेळ विश्रांती घेतली. भजन मात्र सुरू होतं. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण 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 जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय. सुदामा बसलेला आणि भजन करतोय. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय. त्याचा थकवा नाहीसा झाला आणि सुदामाने डोळे शांत बंद करून घेतले. चेहऱ्यावर फक्त त्या परब्रह्माच्या भेटीची आस होती हो. आणि असा हा सुदामा त्या भगवंताचं स्मरण करतोय. कृष्ण कृष्ण जय कृष्ण, 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 कृष्ण जय. थोडा वेळ थांबला, शांत बसला आणि त्याला झोप लागणार एवढ्यात कसला तरी समोरून प्रचंड उजेड दिसला. अरे हा एवढा झळाळी, ही कसली झळाळी आहे? बहुतेक आपण द्वारकेच्या जवळ येऊन पोचलोय वाटतं. म्हणून सुदामा लगेच उठला आणि त्या वाटेनं जायला निघाला. सूर्यास्ताची वेळ होती आणि द्वारकेची ती कमान, त्या कमानीचा प्रकाश सुदामाच्या डोळ्यावर पडला. सुदामा म्हणाला, अरे आपण तर एवढ्या लांब आहोत आणि आपल्याला हा उजेड डोळ्यांना सुद्धा झेपत नाहीये. तिथे जाऊन आपण काय करणार? पण असे नका, माझा कृष्ण सखा भगवंत मला मिळणार, बाकी काही नको. आणि कन्हैये माझ्या मना, बाकी काही नको. आता फक्त तो परब्रह्म माझ्या डोळ्यांना एकदा बघायचा आहे. आणि आपली पावलं झप 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 टाकत कृष्ण सुदामा द्वारकेच्या दिशेने चालू लागला. नामस्मरण सुरू होतं आणि असा हा सुदामा त्या भव्य कमानीकडे येऊन पोचला. तर त्याला जे वाटलेलं ते अगदी खरं होतं. द्वारकेत आता संध्याकाळच्या वेळी दिवे लागत होते आणि त्याचा तो प्रकाश त्याच्या नजरेला एवढा लांब दिसला होता. सुदामाने पाहिलं, सोन्याची ती कमान, त्याच्यावर रत्नजडीत सगळी सजावट केली होती. तिथे थांबला. पहारेकरी बाहेरच उभे होते. लगेच बाहेर आले, म्हणाले, कोण हवंय तुम्हाला? सुदामाने हात जोडले, नमस्कार. अहो मी कंटकवन गावातून आलोय. सुदामा माझं नाव. श्रीकृष्ण माझे बालमित्र आहे, तेव्हा एकदा त्यांना मला भेटायचंय. त्या पहारेकराला काही खरं वाटेना. हा असा गरीब आणि आपल्या श्रीकृष्णांचा मित्र कसं शक्य आहे? पण आपल्या देवांनी सांगितलंय की कोणीही ब्राह्मण आला तर त्याला अडवायचं नाही, त्याला लगेच आतमध्ये सोडायचं. हा तर ब्राह्मणच आहे,
पण आतापर्यंत सगळे दूर दूरचे आप्त सोयरे सखे सगळे सगळे येऊन गेले, मग हे महाशय अजून होते कुठे? सगळ्यांनी आपल्या आयुष्याचं कल्याण केलं, मग हे अजून राहिलेले कुठे? बरं, एक काम करा, इथेच तुम्ही बसा, मी लगेच जातो आणि आमच्या महाराजांना वर्दी देऊन येतो. सुदामा तिथे बसला, हात जोडले, परत त्याचं भजन सुरू. तो पहारेकडे आतमध्ये गेला आणि त्या श्रीकृष्णानं सांगितलं, देवा, बाहेर कोणीतरी सुदाम म्हणून आलंय. हे वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच श्रीकृष्ण ताडकन उठले आणि धावत सुटले. त्यांना कशाचंही भान नव्हतं, आता फक्त त्यांना आपल्या बालमित्राला सुदामाला भेटायचं होतं. इकडे बाहेर सुदामा त्या कमानी बाहेर बसलेला, डोळे मिटलेले, आणि त्या श्रीकृष्णांचं भजन सुरू होतं. जय सुंदर नंद मुकुंदा, जय नारायण हरी बोल. जय सुंदर नंद मुकुंदा, जय नारायण हरी बोल. जय सुंदर नंद मुकुंदा, जय नारायण हरी बोल. जय नारायण हरी बोल. जय नारायण हरी बोल. जय सुंदर नंद मुकुंदा, जय नारायण हरी बोल. जय सुंदर नंद मुकुंदा, जय नारायण हरी बोल. जय नारायण हरी बोल. जय नारायण हरी बोल. हा सुदामा आपला तिथे बसून नामस्मरण करतोय. श्रीकृष्णाने पाहिलं मात्र, अरे 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 अरे, या माझ्या जिवलग मित्राची फारच परीक्षा पाहिली नाही का मी? श्रीकृष्ण धावत आले, सुदामाला घट्ट मिठी मारली. दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. अरे, किती वर्षांनी भेटलो नाही का? अरे सुदामा, अरे आपण एवढे जिवलग मित्र, मग माझा विसर पडला का रे तुला? एवढ्या वर्षात एकदाही माझ्याकडे यावंसं वाटलं नाही का रे? माझ्या तरी पाठीवर एवढ्या या राज्याचा पसारा आहे, तुझ्याकडे बघायला मला वेळच नाही रे मिळाला, पण तू तरी यायचं नाही का? सुदामा म्हणाला, अरे कृष्णा, तुला भेटावं असं फार वाटत होतं रे, पण माझं दैन्य काही मला सोडत नव्हतं. घरची परिस्थिती मला तुझ्याकडे येऊच देत नव्हती रे, पण आज आलो नाही का? आता एवढ्या वर्षांनी भेटलोय, मला फार आनंद झाला बघ तुला बघून. श्रीकृष्ण म्हणाले, आता काय इथेच बाहेर बोलत बसायचंय का? चल चल चल, आतमध्ये चल. श्रीकृष्णाने त्याला हाताला धरलं, एक हात आपल्या हातात घेतला आणि हा श्रीकृष्णांच्या पाठीमागून चालू लागला. महालामागून महाल ओलांडीत ते चालले होते दोघं. एवढे महाल होते, बाप रे, मोजून संपेनात. सुदामाच्या डोळ्याला ते सौंदर्य बघून सुद्धा झेपत नव्हतं हो. तो म्हणाला, हे सौंदर्य, ही राजेशाही मला बघायलाही झेपत नाहीये, माझ्याकडे असती तर काय केलं असतं मी? आणि सुदामा आणि कृष्ण बोलत 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 चालले. ते झुमझुमणारे रेशमी पडदे, मोत्यांच्या हिऱ्यांच्या रांगोळ्या सजल्या होत्या. आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे जागोजागी समया पेटत होत्या. अत्तराचे सडे होते, जागोजागी बसण्यासाठी ठेवलेली ती सुवर्णासने. हे सगळं ऐश्वर्य सुदामाला नवीनच होतं. सुदामा मनातून आनंदाने म्हणत होता की या सौंदर्यापुढे मी म्हणजे काहीच नाहीये. तरी तो कृष्णाबरोबर आतमध्ये आला. अंतर्गृहात दोघं येऊन पोचले. सुवर्णासनावर श्रीकृष्णाने त्याला बसवलं आणि आता सुदामाला अगदी आपल्या वेदना नाहीशा झाल्यासारख्या वाटू लागल्या. आपण गरीब आहोत किंवा आपण श्रीकृष्णांचे बालमित्र आहोत त्याची फक्त त्याला जाणीव होती. तो शांत बसला आणि आता श्रीकृष्णांच्या सगळ्या पत्नी जमल्या. अष्टपत्नीने त्याचे पाय धुतले, त्याला आंघोळ घातली, त्याला चांगले कपडे दिले घालायला. आणि आता रात्र झाली, त्यामुळे आता जेवणाची पानं बसायची.
सगळे पक्वान्नांनी सजलेली ती पानं त्या दोघांपुढे ठेवली. ती पक्वान्न बघून सुदामाचं पोट भरलं हो. कारण एवढे वर्ष उपाशी राहून आता त्याची भूकच मेली होती. पण श्रीकृष्णाला काहीतरी वाटेल, तो काहीतरी आपल्याला म्हणेल, म्हणून त्याने एक घास आपला लाडवाचा गोड पदार्थाने सुरुवात करावी म्हणून लाडवाचा एक तुकडा मोडला आणि आपल्या तोंडाजवळ नेला. तोच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कृष्ण म्हणाला, अरे सुदामा, काय झालं? तू का बरं रडतोस सांग? सुदामा म्हणाला, अरे मला माझी मुलं आठवली रे. त्या बिचाऱ्यांच्या पोटात 4 दिवस अन्न नाही म्हणून ती तडफडून पडली होती. ती मुलं आठवली आणि हे आता पक्वान्न माझ्या घशाखाली कसं जाईल सांग? हे ऐकताच श्रीकृष्णाच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. आपल्या या जिवलग मित्राची आपण फारच परीक्षा पाहिली, पण आता याचं हे सगळं दुःख, हे त्याची गरिबी सगळं नाहीसं होणार होतं, फक्त ते श्रीकृष्णाने त्याला सांगितलं नाही. श्रीकृष्ण म्हणाले, अरे असं काय करतो सांग? जर तुला त्यांना सावरायचं असेल तर आधी स्वतःला खंबीर बनवायला हवं की नाही? तेव्हा असं कर, 4 दिवस इथे राहा आणि मस्त हे सगळं खा आणि ताकदवान हो आणि मग घरी जा. तो म्हणाला, नाही, मी उद्या सकाळी जाणार, मला फक्त तुला एकदा बघायचं होतं रे, म्हणून एवढ्या लांब चालत आलो. श्रीकृष्ण म्हणाला, बरं ठीक आहे, आता जेव तरी. कसं बसं त्याने त्या जेवणातलं थोडेसे पदार्थ खाल्ले, पण त्याच्या मनात मात्र आपल्या मुलांचा, आपल्या पत्नीचा विचार येत होता. काय करत असतील ती? मुलं बरी झाली असतील का? आपली पत्नी काय करत असेल? आता जेवून झालं, आता त्याला एका मंचकावर बसवलं. त्याच्या पत्नीने, श्रीकृष्णाच्या पत्नीने त्याला 13 गुणी विडा खायला दिला. आणि आता सुद्धा मला छान वाटू लागलं. इकडच्या तिकडच्या सगळ्या गप्पा सुरू झाल्या. रुक्मिणी म्हणाली, अहो भाऊजी, घरी कोण असतं? सुदामा म्हणाला, माझी पत्नी आणि आम्हाला 4 मुलं आहेत, आम्ही 6 जण, आम्ही 6 जण घरी असतो. बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. आता श्रीकृष्ण म्हणाले, बरं मला सांग, येताना माझ्यासाठी काय आणलंस? आता या सगळ्या एवढ्या ऐश्वर्यापुढे ते मूठभर पोहे कसे दाखवणार होता हो? त्याने ते पोह्यांची पुरचुंडी आपल्या पाठीमागे लपवली, पण ते मात्र श्रीकृष्णानं पाहिलं. तो म्हणाला, अरे लपवतोस कशाला? वहिनीने काहीतरी दिलं असेल ना मला. दाखव, मला काय दिलंय बघायचंय. त्याने ती पोह्यांची पुरचुंडी घेतली, ती उघडली आणि त्याच्यातले पोहे खाऊ लागला. त्या भक्तिभावाने तो खाऊ लागला. अहो, ते साधे सुधे पोहे नव्हते महाराज, श्रीकृष्णाच्या ओतप्रोत भक्तीने भरलेले ते होते. श्रीकृष्णाने आपले पोट भरेपर्यंत ते पोहे खाल्ले. रुक्मिणी, सत्यभामा, त्याच्या 8ही पत्नींनी ते वाटून घेतले. आणि आता सुदामा म्हणाला, श्रीकृष्णा, आता उद्या सकाळी मला जायला हवं बरं. घरी सगळी माझी वाट बघत असतील आणि या सगळ्या गप्पा आवरेपर्यंत पहाट कधी झाली हे कोणालाच कळलं नाही. पहाट होत होती आणि आता सुदामा म्हणाला, बरं कृष्णा, येतो हा मी. मनात आशा होती की आपलं कल्याण हा श्रीकृष्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि आता सुदामा निघाला, आपल्या कंटकवनात जायला निघाला. पुन्हा पाठीवळून जातो म्हणाला. आशा होती कृष्ण काहीतरी हातावर ठेवेल, पण कृष्ण मात्र हाताने निरोप देत होता. सुदामा म्हणाला, आपण काहीही मागायचं नाही. सुदामा फार स्वाभिमानी होता. कृष्णानं काही दिलं तर आपण घ्यायचं, आपणहून मागायचं नाही. आणि जसा सूर्योदय होत होता तसा सुदामाच्या मनातही विरक्तीचा उदय होत होता. ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि आता सुदामा आपल्या गावाकडे जायला निघाला. बराच वेळ चालला आणि आता त्याचे परत पाय दुखायला लागले.
आणि एवढ्यात त्यांच्या कंटकवनाच्या त्या वेशीपर्यंत तो येऊन पोचला. आणि वेशीपर्यंत आला तो ती मगाशी कमान आता इथे दिसू लागली. अरे आपण परत द्वारकेत आलो की काय? सुदाम्याला काहीच कळेना. अरे हे तर द्वारकेचं सौंदर्य आपण रात्री संध्याकाळी नाही का पाहिलं? पण त्याने पाठी वळून पाहिलं तर नाही, ही वाट तर आपल्या गावात येणारी. मग असं कसं झालं? परत वळला तर ती द्वारकेत जाणारी वाट, इकडे वळला तर ती सोन्याची कमान. सुदाम्याला काहीच कळेना हो. तो आश्चर्यानं सगळं पाहत होता आणि तेवढ्यात गावातून एक माणूस आला. सुदामाला म्हणाला, सुदामदेवांचा विजय असो, सुदामदेवांचा विजय असो. सुदामा म्हणाला, अरे अरे अरे, मला तू देव म्हणतोस? बरा आहेस ना तू? अहो महाराज, असं काय करताय? तुमच्या या भक्तीमुळे आपला आता कंटकवन सुदाम नगरीत बदललंय हो. सगळ्या घरांचे राजवाडे झालेत आणि तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आता मेणा येतो, रथ येतोय बघा. असं म्हणेपर्यंत पाहतात तर काय, समोरून मोठी मिरवणूक येत होती. सुदाम्याला काही कळेना आणि त्याने हात जोडले. त्या कृपेमुळे, त्या भगवंताच्या कृपेमुळे आपल्याला हे एवढं सुख मिळालं, पण आपल्याला ते माहीत सुद्धा नव्हतं. त्याला आनंद वाटला आणि जिथे आपलं घर होतं तिथे येऊन तो थांबला. आणि त्या घराच्या जागी आता एक भव्य राजवाडा झाला होता, जसा श्रीकृष्णाचा होता. त्याला काही कळेना, आपलं घर कुठचं, आपली पत्नी कुठची, काही कळेना. आणि पाहतो तर काय, दारात एक स्त्री दागिन्यांनी मढवून तिथे उभी होती. हातात आरतीसाठी ताट होतं. 4 मुलं बाजूला उभी होती. सुदाम आला आणि त्या महिलेला म्हणाला, अहो बाई नमस्कार, इथं पूर्वी आमचं बिराड राहायचं ते. ती बाई लाजली, म्हणाली, हो ईश्वर, असं काय म्हणता? मीच तुमची पत्नी आणि ही आपली मुलं नाही का? म्हणजे दागिन्यांची सवय नसलेल्या त्या पत्नीला सुदामा ओळखू सुद्धा शकला नाही. सगळीकडे आनंदी आनंद झाला. त्यांची गरिबी नाहीशी झाली आणि आता राजवाडा झाला होता त्यांच्या घराचा. संपूर्ण नगरी अगदी सोन्याची झाली होती. द्वारकेचं वैभव त्यांच्या गावाला लाभलेलं. हे सगळं कशामुळे झालं? तर सुदामाच्या या भक्तीमुळे. त्याने त्या भगवंताला आपल्या मनात ठेवलं, तो भक्तीचा जिव्हाळा आपल्या मनात साठवला आणि त्याच्यामुळे आता ही नगरी सोन्याची झाली होती. त्यांची सगळी दुःख नाहीशी झाली. तो मनात म्हणत होता, अरे श्रीकृष्णा, एवढं केलंस पण मला कळलं सुद्धा नाही रे. तुझी लीला अगाध आहे आणि ती कळण्या एवढी सुद्धा माझी ऐपत नाही रे. त्याने डोळे मिटून ते श्रीकृष्णा पाहिलेलं ते रूप त्याने आपल्या मनात आठवलं. त्याला मनोभावे वंदन केलं आणि आता सुदाम नगरीचा कारभार सुदाम पाहू लागला. हाच भक्तीचा जिव्हाळा आपल्या स्वामी महाराजांनी सुद्धा आपल्या मनात धरला आणि त्यामुळे दत्तगुरूंच्या चरणाशी त्यांच्या एवढेच मोठे ते झाले. आत्मोद्धार म्हणतात तो हा. भक्ती ही अशी असावी. तेव्हा तो भक्तीचा जिव्हाळा आपणही मनात जपला तर त्या भगवंताचं स्वरूप, भगवत स्वरूप आपल्यालाही व्हायला वेळ लागणार नाही. पण आपल्याला हा प्रयत्न केला पाहिजे. मगाशी नवविधा भक्ती इथे केली पाहिजे आणि तो भक्तीचा जिव्हाळा आपल्या मनात कायम असू दे. म्हणून तुकाराम महाराजांनी पूर्वपद्यात म्हटलंय, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा
राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम।